नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 32 साईजच्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग संपूर्ण असा व्हिडिओ बघणार आहोत। म्हणजे अगोदर अस्तरवरती कटिंग करणार आहोत, त्याच्यानंतर मेन ब्लाऊज पिसावरती कटिंग करून आपण ब्लाऊज तयारही करणार आहोत। पूर्ण शिलाईचा कटोरी ब्लाऊज आहे हा आपला। त्याच्या अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊयात आणि मग आपण आपला ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊजची पूर्ण शिलाई बघायची आहे। तर बघा, अगोदर आपल्याला घडी जी आहे ती 9.5ची घडी तयार करायची आहे। म्हणजे 32 साईजचा ब्लाऊज आहे। 8 इंच आपलं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने आपण 9.5 इंचाची घडी तयार करून घ्यायची आहे। 9.5च्या घडीवरती आपल्याला हे माप टाकायचं आहे। सुरुवातीला आपल्या ब्लाऊजची जितकी उंची असेल तितकी घ्या। 13 इंच आहे, 14 इंच घेतलेला आहे। 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गळारुंदी 2.25 इंच घ्यायचं आहे आणि 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा पाठीमागचा जितका गळा आहे तितका घ्यायचा आहे। इथं आपण 8.5 घेतलेला आहे। 8.5 तयार आहे। अर्धा इंच 9 इंच घेतलेला आहे। आता बघा, आपण इथं मुंडा घ्यायचा आहे। मुंडा 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर मुंडा जो आहे तो आपला 5.5 इंच आहे आणि इथं आपण छातीचा चौथा भाग 8 इंच आणि आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि मुंड्याला आकार दिलेला आहे। 1.5 इंचावरती मुंड्याला आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर आपला पाठीतला टक्स जो आहे तो बंद बाजूकडून 4 इंच घ्यायचा आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे। तर हा आपला पाठीमागचा झालेला आहे। तर मुंड्याचा आकार आपण कट करून घ्यायचा आहे आणि आपण पाठी जो गळा आहे तो आपण नंतर कट करायचा आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करू, शिलाई करू, त्यावेळेस तो गळा कट करायचा आहे। तिकडची अजिबात कट करायचं नाही, अखंड ठेवायचा आहे। म्हणजे आपली पलीकडच्या साईडला पूर्ण बाही कटिंग तयार होते, त्यामुळे तो कपडा आहे तो कटिंग करायचा आहे। आता इथं आपल्याला घडी घालायची आहे परत 9.5ची आणि डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत, त्यामुळे अलीकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच सोडायचा आहे आणि तो जशास तसा पार्ट आपल्याला तयार करायचा आहे। तर अगोदर आपण 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये। तर ही आपली नवीन पद्धत आहे। 1.5 इंच अंतर सोडायचं आहे। 1.5 इंचाच्या पुढं आपल्याला ते जसा पाठीमागचा पार्ट आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपण अगोदर मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच अलीकडल्या साईडला। तर हे अंतर जे आहे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अंतर पाहिजे असतं। तर बघा, अशा पद्धतीने एकदा तुम्ही ब्लाऊज कट करून बघा। वेळ कमी लागतो, पेपर कटिंग करण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण पेपरवरती कटिंग करतो। कुठलंही माप घ्यायची गरज नाही, काय नाही, फक्त इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे आपण। मुंड्याचं जशास तसं मार्किंग केलेलं आहे, गळ्या रुंदीलाही मार्किंग केलेलं आहे। तो पार्ट उचलून घ्यायचा आहे आपण आणि समोर 1 इंचाला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे। तर आता आपल्याला समोरचा गळा बघायचा आहे। आपला समोरचा गळा 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन 6 इंच आणि खाली 2.25 इंचाचा चौकोन तयार करायचा आहे। 2.25 इंचाचा चौकोन तयार झाल्याच्या नंतर आता आपण इथं थोडीशी आपली लाईन हे झालेली आहे, त्यामुळे आपण लाईन क्लिअर करून घेतलेलं आहे, म्हणून मार्किंग तिथं डबल दिसत आहे। त्याच्यानंतर आता ही मापं जे आहे ते 2 इंच सोडल्याच्या पुढं टाकत आहोत आपण कटोरीची। तर आता सुरुवातीला ते पलीकडचं जे आहे ते आपलं मार्जिन आहे, तुमच्या लक्षात यावं म्हणून मार्किंग केलेलं आहे। तर काय करायचं आहे, सुरुवातीला बघा, कटोरी वाढवण्यासाठी खालच्या साईडनी 2 इंच अंतर घ्यायचं आहे। पूर्ण 2 इंच अंतर घेतलेलं आहे आपण आणि 2 इंच अंतर घेतल्याच्यानंतर परत त्याच्यावरती 2 इंच घ्यायचं आणि समोरचा गळा आणि वरती जे 2 इंच अंतर घेतलेलं आहे ते क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्या दोन्ही जे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचा आहे। कुठून काढायचं आहे, जे 1.5 इंच मार्जिन आहे त्याच्या पुढे आपल्याला मध्य काढायचं आहे आणि क्रॉसमध्ये मध्य काढलेला आणि आपण जे गळ्याला जोडलं ते जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे आपण क्रॉस लाईन आखली त्याचा मध्य काढायचा आहे। मध्य काढल्याच्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं, मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे। गळ्याच्या तिथं आपण 1 इंच घेतलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे। जसं मार्किंग आहे तसं आपण कटिंग करायचं आहे। तर आणखीन एकदा मी तुम्हाला कटिंग करते तोपर्यंत सांगते, तशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। अलीकडल्या साईडला आपण 1.5 इंच अंतर सोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण काय केलेलं आहे, खालच्या साईडनी 2 इंच घ्यायचं, 2 इंचाचा पूर्ण बॉक्स तयार करायचा। क्रॉसपट्टी आपली दुसरी तयार होते, क्रॉसपट्टी यामध्ये निघत नाही आणि त्याच्यानंतर परत आपल्याला वरती 2 इंच घेऊन गळ्याच्या तिथं मार्किंग करायचं आहे। क्रॉसमध्ये छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि क्रॉसमध्ये जोडून त्याचा मध्य काढून खाली 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याच्या तिथं 2.5 इंच घ्यायचं आहे आणि गळ्याच्या तिथं 1 इंच घेऊन कटोरीला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने ही आपली समोरच्या पार्टची कटिंग झालेली आहे। तर खूप सोपं आहे बघा, सहज मी इथं कटिंग करत आहे। डायरेक्ट कटोरी कशी सहज वाढवली मी,
कुठलं माप टाकलं नाही, डबल कटोरी वाढवण्याची आपल्याला गरज नाही आहे. सहज आपण इथं 32 साईजचा ब्लाऊज आहे तर आपली किती पटापट कटिंग होत आहे. काही न करता आपण हे केलेलं. आता आपल्या बाहीची कटिंग करायची आहे तर आता आपल्याला घडी जी आहे ती 32 साईज आहे त्यामुळं 8ची घडी तयार करायची आहे आपल्याला. तर 8ची घडी तयार करायची आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये आपली योगपट्टी काढून घ्यायची आहे. बरोबर 8ची घडी तयार करायची आहे, कमी जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्याला परत पुढचा कपडा आहे तो हुकलूक पट्टीसाठी, कमरपट्टीसाठी आणि क्रॉसपट्टीसाठी वापरायचा आहे. तर बघा इथं हे जे आहे ते आपण बरोबर 8ची घडी तयार करून घ्यायची आहे. 8ची घडी तयार करून घेतल्यानंतर ही बाही जी आहे ती लॉंग स्लीव्स आहे, म्हणजे कोपरापर्यंतची बाही आहे. पलीकडच्या साईडला अगोदर आपण क्लिअर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करा, बिगर अस्तरचा बाही कटिंग करताना 1.5 करा. आपला अस्तरचा ब्लाऊज आहे, अर्धा इंच आपण मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण बाहीची जेवढी उंची आहे तेवढी टाकायची आहे. 10 इंच उंची इकडच्या साईडला हे आपण थोडंसं क्लिअर करून व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि बघा आता आपण इथं कॅपाईट 3 इंच घेतलेली आहे. खालच्या साईडला जिथं कॅपाईट घेतली तिथं 2 इंच घेतलं आणि आपण खालच्या साईडला एक लाईन 2 इंचावरती, एक लाईन 1 इंचावरती केलेली आहे. आणि 2 इंचापासून 2 इंचाला आपल्याला 2 इंचापासून 2 इंचला मार्किंग करून आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर जे 2 इंचाचा पॉईंट खाली घेतला त्याच्या खाली आपण 2.5 इंचाला दाखवल्याप्रमाणे मार्किंग केलेलं आहे. जिथं 2.5 इंच मार्किंग केलं आहे तिथं खाली पाऊण इंच घेतलेला आहे. आणि 1 इंचाचा पॉईंट, 2.5 इंचाचा पॉईंट वरती कॅपाईट खाली 2 इंच घेतलं. ते तिन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता बाहीचा आकार आपण सहज किती व्यवस्थित असा कटिंग केलेला आहे. तर इकडच्या बाजूला दंडघेर 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ते क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आणि ही आपलं शिलाई मार्जिनची लाईन आहे. तर अशा पद्धतीनं बघा इथं आपलं बाहीचंही मार्किंग झालेलं आहे. आता हे कटिंग करायचं आहे. कटिंग करताना आपण जे क्लिअर केलेलं आहे ते अगोदर कट करून साईडचं कट करून सोडवायचं आहे, म्हणजे आपलं जे तयार जे आहे ते परफेक्ट असं तयार होईल. बघू शकता तुम्ही बाहीचे आकार किती परफेक्ट आलेले आहेत आपण. तर अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं जे आहे ते परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे. बाहीचे आकारही आपले व्यवस्थित आलेले आहेत. आता बाही जी आहे ती उकलून घ्यायची आहे. उकलून घेतल्याच्या नंतर आपल्याला समोरचं जे अर्धा इंचाचं आपण पाऊण इंच आकार दिलेला तो आकार कट करून घ्यायचा आहे. तर ही आपली जी लॉंग स्लीव कोपरापर्यंतची बाही आहे त्याचं व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे. बघू शकता ते पानासारखा आकार आला तर आपलं बाहीचा आकारही व्यवस्थित येतो. तर हे आपलं परफेक्ट असं बाहीचंही कटिंग तयार आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टी काढताना आपल्याला काय करायचं आहे, डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे आणि इथं माप टाकायचं आहे. बाही क्रॉसपट्टीची रुंदी किती घ्यायची तर 9.5 इंच घ्यायची, म्हणजे 32 साईजचा ब्लाऊज 8 आणि 1.5 इंच मार्जिन. तुमच्या साईजचं किती असेल त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता. इकडच्या साईडला आपल्याला 3.25ला मार्किंग करायचं आहे. व्यवस्थित घडी करायची आहे आपली, क्रॉस नाही आलं पाहिजे. व्यवस्थित आपलं इकडच्या बाजूला 3.25 घ्यायचं आहे हुकलूकच्या बाजूला आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला अगोदर परत इकडच्याही साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे आणि वरी 3 इंचापासून असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. तर आपली क्रॉसपट्टी ही आपली व्यवस्थित अशी तयार आहे, कटिंग करून झालेलं आहे. तर आता आपण मेन ब्लाऊजवरती कटिंग करायचं आहे. दोन्ही क्रॉसपट्टी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या हुकलूक पट्टी आपण ब्लाऊज तयार करतानाही सहज काढू शकतो. पूर्ण अस्तरवरती आता आपण कटिंग झालेलं आहे. आता मेन ब्लाऊज घ्यायचा आहे. मेन ब्लाऊज आता आपण लायनिंग ब्लाऊज आहे आपला, तर लायनिंग ब्लाऊज असल्यानंतर कसे कटिंग करायचे तर आडवा जर आपण ही लेस काढून आडवा ब्लाऊज करू शकतो, पण याला लेस जी आहे ती पूर्ण आहे. मग लेस काढण्यामुळं आपला वेळही वाचतो आणि आपण जी लेस आहे ती तशीच लावू शकतो. आणि हा लायनिंग ब्लाऊज आहे त्यामुळं उभा कटिंग करायचा आहे. लेस ही आपली ब्लाऊजची जी आहे ती दोन्ही साईडला पुरेल. थोडंसं इथं व्हिडिओ थोडा ब्लर झालेला आहे, मैत्रिणी समजून घ्या. आणि बघा आता आपलं हे लायनिंग आहे ते सरळ येईल. आपलं ब्लाऊजवरती पूर्ण ब्लाऊजवरती लाईन आहे त्या सरळ येतील, म्हणून आपण ब्लाऊज जो आहे तो उभा कटिंग केलेला आहे. लायनिंगचे ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं कट करायचं आहे. आणि हे जे आहे ते आपण 2 स्लीव्स एक साईडचं आपण केलेलं आहे, कारण आपलं दोन्ही साईडला भरपूर अशी लेस आहे. आपला वेळ वाचेल. आपण लेस काढून डबल लावण्याच्या ऐवजी आपण जशास तसं लेसचं कटिंग केलेलं आहे. लायनिंग ब्लाऊज असल्यामुळं आपण उभामध्ये त्याला घडी घातलेली आहे, कारण लाईन जर उभी असेल आणि आपण ब्लाऊज आडवा केला तर त्या लाईन ब्लाऊजच्या आडव्या जातात. आता जशास तसं आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. स्लीवचं तर कटिंग आपण झालेलं आहे आपलं, तर कपडा व्यवस्थित आपला हे करायचा आहे आणि जे आपलं पूर्ण मार्किंग आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. आपला ब्लाऊज सहज पुरतो. 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि त्यामुळं आपला ब्लाऊज जो आहे तो सहज पुरेल. त्यामुळं अशा पद्धतीनं हे जे आहे ते
मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करताना व्यवस्थित करून घ्यायचं आहे. खालचा वरचा पार्ट व्यवस्थित ठेवायचा, म्हणजे आपले दोन्ही कटिंग जे आहे ते व्यवस्थित आपलं बाहीचं झालेलं आहे. आता सहज आपण पाठीमागच्या भागाचं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता तर कटोरी व्यवस्थित ठेवायची आहे. कटोरी व्यवस्थित बसली कटिंग केली तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित तयार होतो. सुरुवातीला आपण पॅटर्न जे आहे ते व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित बसतो. डबल फोल्ड जो मेन ब्लाऊज केलेला आहे तो खालच्याही बाजूनी बरोबर घडी आहे का, म्हणजे आपले दोन ब्लाऊजचे दोन्ही साईडचे पार्ट व्यवस्थित तयार होतील अशा पद्धतीने कट करायचं आहे. आणि एक्स्ट्रा ब्लाऊज आहे त्यामुळे मार्जिन थोडं थोडं घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज आपल्याला अस्तर जोडताना पटापट जोडता येतं. अस्तर बरोबर असेल तर थोडासा अस्तर जोडताना वेळ लागतो. तर आपला ब्लाऊज आहे तो थोडासा एक्स्ट्रा आहे, त्यामुळे मार्जिन आपण कपड्याचं जे आहे ते थोडं थोडं एक्स्ट्रा कटिंग केलं तरीही चालतं. त्याच्यानंतर आपण अस्तर जोडून झाल्यानंतर ते कट करू शकतो, कारण असंही आपलं ते वेस्टच जातं. पण आपल्याला परफेक्ट अस्तर जोडून नंतर ते कट करू शकतो. कमी असेल तर इतकं अस्तर जे ब्लाऊज आहे तो सोडायचा नाही. थोडं थोडं जवळजवळ मार्किंग करून फक्त पाव इंच असेल बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे. तर आता आपण कटोरी आपली व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आडवी कटोरी ठेवलेली आहे, म्हणजे सरळ बाजू आपली व्यवस्थित कटिंग होईल कटोरीची. त्यामुळं आपण कटोरी उभी ठेवलेली नाही. व्यवस्थित असं आपलं कटोरीचंही कटिंग तयार करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यानंतर हुकाच्या पट्ट्या अस्तरच्या काढायच्या आहेत आपल्याला, आणि पायपिंगसाठी आपण 1.5 इंचाची लांब पट्टी काढून घ्यायची आहे. ती पट्टी जोडून 1.5 इंचाच्या पट्टीची एकदम सुंदर पायपिंग आपल्याला करायची आहे. तर आता आपला ब्लाऊज जो आहे तो पूर्ण कटिंग झालेला आहे. तर आता आपण ब्लाऊज जो आहे तो तयार करायचा आहे. व्यवस्थित असा ब्लाऊज आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला बघा कटोरी आपण एकमेकासमोर व्यवस्थित अशी ठेवायची आहे, आणि मी अगोदरच ह्याला टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपला ब्लाऊज शिवताना वेळ वाचतो. मशीनवर बसल्यानंतर आपल्याला फटाफट आपला ब्लाऊज एक अर्धा तासाच्या आत आपला ब्लाऊज रेडी होतो. त्यामुळं मी अगोदरच पूर्ण ब्लाऊजला टाचण लावून घेतली आहे. कटोरी जोडताना नेहमी कटोरी समोरासमोर ठेवायची आणि कटोरी जोडून घ्यायची आहे आपल्याला. आता ते जोडून घेतलेलं आहे, आपण नंतर कट करूया. तर समोरचा पार्ट आहे तर कसं ठेवलेलं आहे बघा मी. अस्तर जे आहे ते वरती आहे, समोरचा भाग आपला उलटा ब्लाऊज ठेवायचा आहे. उलटा ब्लाऊजचा कपडा ठेवायचा, सरळ बाजू खाली आली पाहिजे आणि उलटी बाजू वरती आली पाहिजे. उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि समोरासमोर दोन्ही भाग ठेवून जोडून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडचे आपले 2 भाग तयार होतात. असं जर आपण न बघता केलं तर एक साईडचं होऊ शकतं. त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित एक साईडचा तयार होईल. तर अशा पद्धतीनं जसं आपलं अस्तर कटिंग आहे त्याच पद्धतीनं आपण शिलाई करून घ्यायची आहे. इथं थोडा वेळ लाईट गेलेली होती त्यामुळे थोडासा व्हिडिओ आहे तो आपला कमी फ्लॅश दिसत आहे. तर लगेच आलेली आहे लाईट, त्यामुळं थोडंसं जोडून घेतानाच लाईट गेलेली होती. इथं व्यवस्थित असं अस्तर जोडलं ना तर ब्लाऊज आपला व्यवस्थित तयार होतो. कटिंग ही आपली एकदम परफेक्ट आहे. तर फक्त कटिंगचे आणि शिलाईचे व्हिडिओ होते, तर चला म्हणलं तुमच्यासाठी कटिंग स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण, म्हणजे तुम्हाला दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये बघता येईल. आता जे राहिलेलं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे. कटोरीचंही आपण तशाच पद्धतीनं राहिलेलं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे, आणि कट केल्याच्या नंतर आपण कटोरीला टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता राहिलेले टाचण जे आहे ते आपण काढून घ्यायचे आहेत. तर बघा समोरासमोर असे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. अगोदर समोरासमोर पार्ट ठेवल्यानंतर कटोरी एकमेकावरती टोक दोन्ही ठेवायचे, आणि आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घालायचा. उभा जो आहे तो 2.5 इंचाचा टक्स घालून घ्यायचा आहे, म्हणजे नेहमी कटोरीचा आडवा टक्स 1.5चा आणि उभा आहे जो आहे तो 2.5चा. ज्यांचं शोल्डर उतरत आहे त्यांनी 3 इंचाचा टक्स घालायचा आहे. उंची जर ब्लाऊजची जास्त असेल 16 असेल तर 3 इंचाचा टक्स घाला. नॉर्मल उंची असेल तर आपण 2.5 इंचावरती घालायचा आहे. आणि 28 साईजचा जर ब्लाऊज असेल तर 2 इंच आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज तयार करायचा आहे. दोन्ही आपण तयार झालेलं आहे. तर कटोरी ठेवायची, कटोरीवरती साईड पट्टी जी आहे ती आपल्याला ठेवून पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे, आणि ब्लाऊज आपल्याला न ओढता शिलाई करायचा आहे. म्हणून कुठलाही पार्ट ओढायचा नाही ब्लाऊजचा किंवा कटोरीचा. आणि उरलेलं जे खालच्या साईडला अंतर असेल ते आपण कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं कटोरी एकदम व्यवस्थित अशी जोडून तयार आहे. आता इकडच्या साईड पट्टीवर ते आपण कटोरी ठेवून व्यवस्थित अशी गोलमध्ये जोडून घ्यायची आहे. हाही कुठलाही पार्ट ओढायचा नाही, आणि कमी जास्त झालेलं अंतर कटोरीचं झालं तर ते कट केलेलं आहे, आणि डबल शिलाई करायला विसरायचं नाही. खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार होत आहे. बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असा आपला तयार आहे.
तर क्रॉसपट्टी एकमेकावरती जोडून घ्यायची आणि मग जोडायची. तर काय करायचं आहे, जे 3.5 इंच घेतलेलं असतं आपण, जे जास्तीचं आहे क्रॉस ते खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती बरोबर तसंच क्रॉसमध्ये 3.5 इंचाचा भाग खालच्या साईडला करायचा. एकमेकावरती बरोबर क्रॉसपट्टी ठेवून पिन लावून घ्यायची आहे आणि एक साईडनी शिलाई करायची आहे. असंच दोन्ही साईडचं शिलाई करून आपण बरोबर आपली एक क्रॉसपट्टी झाल्यानंतर उरलेला जो भाग आहे तो आपण व्यवस्थित कट करू शकतो. म्हणजे जास्तीचं जे आहे ते व्यवस्थित असं आपण कट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण इथं क्रॉसपट्टी जोडलेली आहे. तर क्रॉसपट्टी जोडताना खूप सारे प्रॉब्लेम येतात, त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही जोडा. तर आता काय करायचं आहे, दोन्ही समोरासमोर आपले पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि समोरासमोर पार्ट ठेवल्यानंतर जो क्रॉस भाग आहे तो उलट आपल्या सरळ ब्लाऊजवरती उलटा क्रॉसपट्टीचा भाग ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई करायची आहे. क्रॉस भाग आहे तो सरळ ब्लाऊजच्या वरती ठेवायचा. 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि दोन्हीला सेम एकाच वेळेस शिलाई करायची. मार्जिन आहे ते 1/2च घ्यायचं आणि शिलाई व्यवस्थित करायची आहे. आता समोर भाग ठेवायचा आणि फोल्ड करत करत पॉकेट बनवायचं आहे आणि इथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायचं आहे. शिलाई करताना आतला कपडा त्या शिलाईमध्ये नाही आला पाहिजे, म्हणजे आपलं पॉकेट व्यवस्थितरित्या खुललं जातं आणि ब्लाऊज आपला व्यवस्थित असा तयार होतो. तर इकडची साईड झालेली आहे. तर आता आपण इकडल्या साईडला डबल शिलाई क्रॉसपट्टीला लावायची राहिलेली तिथं लावून घेतलेली आहे. तर हेही आपण त्याच पद्धतीने करायचं आहे. डबल शिलाई कधीही विसरायचं नाही ब्लाऊजला टाकायला. डबल शिलाई केल्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो, एखादी जर शिलाई उकलली तर दुसरी शिलाईमुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित तयार होतो, म्हणून आपण डबल शिलाई करायची आहे. तर इथं बघा आपलं आता पाठीमागच्या भागाचं तयार करणार आहोत आपण. हा भाग पूर्ण झाला की मग पाठीमागचा भाग आपण तयार करणार आहोत. त्याच्या अगोदर हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती आपण कट करून घ्यायची आहे. दोन्ही साईडचा आपण उकलून घेतलेला आहे. हुकलूक पट्टी मी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे. तर सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची हुकची पट्टी बनवण्यासाठी. पट्ट्या ज्या आहे ते 2-2 इंचाच्या करून एक साईडनी फोल्ड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाब शिलाई करायची आहे. अस्तर पुढच्या कडेला करायचं आणि दाब शिलाई करायची. दाब शिलाई केल्यानंतर पट्टी आतल्या बाजूला पूर्ण घेऊन त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या गळ्याला. आणि लूपची पट्टी बनवताना म्हणजे हुकाची घरं बनवताना उलट्या ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची, शिलाई करायची आणि दाब शिलाई घ्यायची पट्टी पुढं करून आणि जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्या शिलाई मार्जिनपर्यंतच ही पट्टी फोल्ड करायची, त्याच्या पुढे ना जाऊ द्यायची. ब्लाऊजच्या बाहेर ही पट्टी आली पाहिजे आणि एकदम कडेला 1/2 इंच मार्जिन ठेवून शिलाई करायची. त्याच्यानंतर आपण हुकाची घरं बनवणार आहोत. तर हे दोन्ही बरोबर आहे का बघून घ्यायचं आहे. बरोबर असेल तर आपल्याला व्यवस्थित असं ते कट करून घ्यायचं आहे. कमी जे अंतर झालेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम व्यवस्थित असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपण इथं गोल गळ्यावरती मार्किंग केलेलं आहे. तर इथं थोडासा वेगळा गळा काढायचा होता, पण परत आपण गोलच गळा तयार करत आहोत. तर आता आपण अस्तर पलटून घेणार नाही, त्यामुळं सरळ ब्लाऊजवरती अस्तर ठेवत असतो आपण पलटून घेताना. तर इथं आपण उलट ब्लाऊज ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे. आपण पलटून घेणार नाहोत, म्हणजे अस्तर आपल्या खालच्या साईडनं जाईल आणि सरळ भाग आपला वरती येईल. पूर्ण अस्तर जशास तसं जोडून घ्यायचं आहे आणि कमरपट्टी लावायची आणि आपण पायपिंग करणार आहोत. तुम्ही जर गळा पलटून घेणार असाल तर आपल्याला काय करायचं आहे, सरळ ब्लाऊज पीस ठेवायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवून शिलाई करायची, म्हणजे अस्तर आतल्या बाजूला पलटलं जातं. पण इथं आपण पलटून घेणार नाहोत, त्यामुळं काय केलेलं आहे, ब्लाऊज पीस जो आहे तो उलटा ठेवायचा, म्हणजे मशीनच्या साईडला खाली तुमचा सरळ भाग आला पाहिजे, अस्तरच्या बाजूला उलटा, आणि शिलाई करायची, म्हणजे खालचा भाग ऑटोमॅटिक वरती येतो. गोल गळा आहे तो आपण कट केलेला आहे आणि जे मार्जिन आहे एक्स्ट्राच राहिलेलं आपलं ते कट करून घ्यायचं आहे. कमरपट्टीच्या खालचं हे अंतर कट करून घ्यायचं आहे. आता बघा हे कट करून झालेलं आहे. तर आता आपण इथं याला लगेच टक्स घालायचे आहेत. टक्स शोल्डरचा मध्य काढून टक्स घालून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला आपल्याला टक्स घालायचे आहेत व्यवस्थित. आता टक्स झालेला आहे, कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी लावताना आपल्याला थोडासा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे मित्रांनो. कमरपट्टी घ्यायची आहे. आपण कमरपट्टी घेतल्यानंतर सरळ ब्लाऊजवरती उलट कमरपट्टी घेऊन आपल्याला 1/2 इंच मार्जिन घेऊन बरोबर अशी शिलाई करायची आहे.
आणि पट्टी पुढच्या बाजूला करायची आणि त्यावरती दाब शिलाई करायची आहे. आणि पट्टी आतल्या बाजूला पूर्ण पॅक करून त्याच्यावरती एक आपल्याला शिलाई करायची आहे. आणि शिलाई इथं आपण मोठी शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपल्याला परत हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई जी आहे ती उकळून घ्यायची असते, म्हणून आपण शिलाई मोठी करून घेतलेली आहे. लगेच आपण शिलाई आपली बरोबर करून घ्यायची आहे. आता आपण फिटिंग करताना बरोबर एकमेकावरती पार्ट ठेवायचे आहेत आणि खालची बाजू वरची बाजू बघायची आहे. आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट झाला असेल तो आपल्याला कट करायचा आहे. पाठीमागचा भाग मुंड्यामध्ये जास्तीचा पाहिजे, समोरचा भाग आहे तो कमी पाहिजे. अशा पद्धतीनं हे आपलं कटिंग आहे. उंचीमध्येही कुठला पार्ट कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मार्किंग करून. तर इकडच्याही साईडला आपण बघायचं आहे, खालीवरी जे पार्ट झाले असतील ते आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि मग आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तर आता आपलं जोडल्यानंतर आता आपण इकडच्या साईडने थोडंसंच मार्जिन घेऊन आता पलटून घ्यायचं आहे. आपल्याला पलटून शिलाई करायची आहे. तर डबल शिलाई शोल्डरला पण करून घ्यायची आहे. शोल्डर जोडताना पण आपल्याला डबल शिलाई करायची आहे. दोन्ही साईडला आपण हे करायचं आहे. कमी जास्त जो पार्ट झाला असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपण इकडचं हे शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपलं शोल्डर जोडून तयार झालेलं आहे. तर आता आपण बाही जोडून घ्यायची आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण इथं पट्टी जी आहे ती 1.5 इंचाची घेतलेली आहे, लांब पट्टी घेतलेली आहे. क्रॉस नाही आहे, सरळच पट्टी आहे. त्याच पट्टीचा आपण परफेक्ट असा गोट कसा घालायचा ते बघणार आहोत. तर पट्टी आहे ती फोल्ड केलेली आहे, पूर्ण डबल फोल्ड करून आपण पुढच्या बाजूला शिलाई केलेली आहे. ह्या पट्टीची पायपिंग असं केल्यामुळं आपली एकदम पायपिंग तर व्यवस्थित तयार होते. सिंगलपेक्षा अशी डबलची पायपिंग आहे ती व्यवस्थित तयार होते, म्हणून आपण अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे. तुम्ही सिंगल पट्टीचीही पायपिंग करू शकता. इथं आपण कपडा एक्स्ट्राही होता आपल्याकडे, त्यामुळे म्हणलं व्यवस्थित पायपिंग येण्यासाठी डबल पट्टी इथं घेतलेली आहे. तर पूर्ण पट्टी तयार आहे आपली. तर आता आपण पायपिंग करायला सुरुवात करायची आहे. पायपिंग करताना जे हुकाची पट्टी आहे तिकडच्या साईडनी पायपिंग करायची आहे. तर आपल्याला अगोदर सरळ पट्टी करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच फोल्ड करायचं आणि ब्लाऊजवरती पट्टी ठेवायची आहे आपल्याला. आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित असं पूर्ण साईडनी जोडून घ्यायचं आहे. पट्टी थोडीशी ओढायची पण ब्लाऊज ओढायचा नाही. आणि व्यवस्थित असं दोन्ही भाग एक ठिकाणी ठेवून आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. तर जसा गळा आहे तसंच आपण इथं शिलाई करायची आहे. आणि इकडच्या कडेला आल्यानंतर हे आपण फोल्ड करून उलटं करून तिथं पॅक करून घ्यायचं आहे. आता आपलं हे पूर्ण तयार झालेलं आहे. तर इकडची शिलाई आपली व्यवस्थित बसलेली आहे का बघायचं आहे दोन्ही पार्ट. आणि आता काय करायचं आहे बघा तुम्ही, हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित पॅक करायचा, म्हणजे शिलाई मार्जिन आणि हा एकमेकाच्या ठेवायचा आणि खालच्या बाजूने ते शिलाई मार्जिन त्यामध्ये पॅक झालं पाहिजे. अशा पद्धतीनं ते आतमध्ये फोल्ड करायचं. सहज इथं डबल असल्यामुळं आपली पायपिंग आहे ती एकदम परफेक्ट येते, काही न करता फक्त खालच्या साईडचं जे मार्जिन आहे ते ह्या पट्टीमध्ये हे करायचं आणि इकडच्या बोटाने ते फोल्ड करायचं आहे. म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती एकदम छान येते.
छोटी मोठी जशी हवी तशी इथं तुम्ही पायपिंग तयार करू शकता. तर पायपिंग करताना आपण सुई बिलकुल हे करायचं नाही. हे करताना आपण जे एकाच खाचेमध्ये बरोबर शिलाई करायची आहे सरळ, म्हणजे त्या खाचेमध्ये आल्यामुळं आपली पायपिंग आहे ती एकदम व्यवस्थित तयार होते, पलटत वगैरे नाही. तर अशा पद्धतीने आपली पायपिंग ही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही व्हाईट लाईन दिसत आहे, ती व्हाईट लाईन आहे, ती ब्लाऊजमधली लाईन आहे आपली, त्यामुळे ते तसं आपल्याला व्हाईट त्यावरती शिलाई नाही आहे, ती व्हाईट लाईनिंग आहे. तर बघू शकता खालच्या साईडने हे आपलं मार्जिन जे आहे ते बिलकुल बाहेर आलेलं नाही, व्यवस्थित असं आपलं पायपिंग तयार झालेलं आहे. आता आपण बाहीची आहे ती जोडून घ्यायचं आहे. तर बघा आता बाही जी आहे ती आपण समोरच्या साईडला मार्किंग केलेलं आहे, म्हणजे सरळ बाजू आहे तिला मार्किंग केलेलं आहे. आता बघा समोरासमोर आपण ठेवून करतो, पण आता आपण ह्या बाहीला पलटून नाही घेणार, जशाच तसा ठेवणार आहोत, कारण लेस आहे हिला पलटून नाही घ्यायचं आपल्याला. त्यामुळे काय करायचं आहे, बाही जी आहे ती आपण जोडताना कशा पद्धतीने तयार होते तशी ठेवून घ्यायची आहे समोर. अगोदर आपल्याला आपली मेन ब्लाऊज आहे तो उलटा ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवायची, म्हणजे जोडताना आपण अशाच पद्धतीने जोडतो ना, समोरच्या साईडला बाहीची समोरची बाजू घेतो. मी कसं ठेवलेलं आहे बघू शकता, अस्तर सरळ बाजू आहे ती खाली आलेली आहे, उलट बाजू अस्तरकडे आलेली आहे. आणि आता आपण इथं अस्तर जे आहे ते आतल्या बाजूला पाव इंच फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपण इथं पलटून नाही घेणार, त्यामुळं अस्तर आतल्या साईडला पाव इंच असं फोल्ड करायचं आहे. तर अस्तर तुम्ही काटाच्या साईडला जर बाही काढलेली असेल तर ठीक आहे, नाही केलं तरी चालतं, पण आपण डायरेक्ट कटिंग केलेली आहे त्यामुळं ही बाहीचं कटिंग झालेलं आहे. म्हणून पाव इंच जे आहे ते अस्तरच्या साईडने आपण फोल्ड करत खालच्या बाजूला जॉईंट करत यायचं आहे, म्हणजे आपण लेस असल्यामुळं बाही पलटलेली नाही. लेस काढूनही तुम्ही बाही पलटून घेऊ शकता, तुम्हाला असं जमत नसेल तर. पण आपला वेळही वाचतो लेस जोडण्याचा, त्यामुळं मी इथं अशा पद्धतीनं पाव इंच फक्त फोल्ड करायचं आहे. सोपं आहे, फक्त बाही जोडताना समोरासमोर मी जसं आता दाखवलं त्या पद्धतीने जोडून घ्या, म्हणजे तुमची बाही व्यवस्थित येईल. आता पूर्ण आपण शिलाई करून घ्यायची आहे इकडच्या साईडनी. खूप सुंदर असा ब्लाऊज तयार होणार आहे आपला, फिटिंग ही परफेक्ट येणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढचाही व्हिडिओ आतापर्यंत बघितला आहे स्किप करू नका, फिटिंग परफेक्ट येईल आपली. उरलेला कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर हे आपलं बाहीचं जोडून झालेलं आहे. आता आपण इकडच्या साईडची जी बाही आहे ती ह्याच पद्धतीने सेम जोडून घ्यायचं आहे. आणि इकडच्या साईडला थोडंसं तिथं लेस नाही, तिथं आपण हाही भाग आतल्या बाजूला एकमेकाच्या मध्ये फोल्ड करून असं व्यवस्थित असं फोल्ड करून शिलाई करायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये येईल. आणि थोडंसं राहिलं तरी आपलं ते फिटिंगमध्ये कडचं जाणार आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊजला आपल्या. तुम्ही असंही अस्तर जोडू शकता, म्हणजे पाव इंच आतमध्ये न फोल्ड करताही जोडू शकता, पण आतल्या बाजूने आपली परफेक्ट फिनिशिंग यावी म्हणून आपण पाव इंच फोल्ड करत करत बाहीला शिलाई करायची आहे, म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित असा तयार होतो. तर बघा ही कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे, तर त्यामुळे तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग पण पाहायला मिळणार आहे, शिलाईही पाहायला मिळणार आहे, मेन अस्तरचा ब्लाऊजवरती कसा कटिंग करायचं तेही बघायला मिळणार आहे. त्यामुळे खूप सुंदर असा आपला व्हिडिओ आहे हा. तर बघा इथं आपला व्हिडिओ थोडासा स्टॉप झालेला, तर आपण हे पूर्ण आहे ते जोडून घेतलेलं आहे. आणि आपण आता बाही जी आहे ते आपली एकमेकावर ठेवून समोरचा पुढचा जो भाग आहे तो बरोबर करून घ्यायचा आहे आणि कट मारायचा आहे. मध्ये काढून घ्यायचा आहे बाहीचा मध्ये काढल्यानंतर आता आपण बाही जोडून घ्यायची आहे ब्लाऊजला.
बघू शकता आपली पायपिंग आहे ती कशी एकदम व्यवस्थित आलेली आहे, कुठंही पलटलेली नाही. पायपिंग एकदम आपला गळा जो आहे तो परफेक्ट दिसत आहे. सरळ ब्लाऊजवरती आपल्याला उलट ठेवायचं आहे आणि मार्किंग केलेली बाजू पुढं आली पाहिजे. दोन्हीही बघू शकता तुम्ही, मार्किंग केलेली बाजू पुढं आलेली आहे आपली. तर हे आपलं बाही परफेक्ट जोडलेली आहे. मध्ये काढून घेतलेला आहे बाहीचा. तर शोल्डरचा जो आकार आहे आपण तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि बरोबर शोल्डरवरती शिलाई, शोल्डर जे आहे तिथंच आपले ही जी मध्याची शिलाई आहे ती आपण व्यवस्थित असं मार्किंग करून शिलाई करून घ्यायचं आहे. बाही नेहमी मध्यापासून जोडायची, कडेने बाही जोडायची नाही, आकार जातो, व्यवस्थित बसत नाही. व्यवस्थित असा आपला कपडा करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर ओढायचं नाही बाही आणि ब्लाऊज व्यवस्थित बिगर जोडता आपल्याला ओढता जोडून घ्यायचं आहे. अगोदर सरळमध्ये बाहीवरती उलट ठेवायचा. एक साईड जोडल्यानंतर आपल्याला दुसरी साईड बघा इकडच्या अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. परत बाही खालच्या बाजूला जाईल, ब्लाऊज उलटा तो आपल्या साईडला येईल आणि व्यवस्थित असं दोन्ही पार्ट आपल्याला बाहीचे जोडून घ्यायचे आहेत. इथं लगेच आपण डबल शिलाई करायची आहे. बघू शकता इथं आपली बाही व्यवस्थित अशी जोडलेली आहे, कुठेही चून वगैरे पडलेली नाही. तर इकडच्या साईडची आपण बाही जी आहे जशास तशी जोडून घ्यायची आहे. म्हणजे मध्यापासून सुरुवात करायची, अगोदर एक साईड जोडायची आणि मग नंतर पुढच्या साईडने जोडून डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बाही जोडून झालेली आहे. फिटिंग करताना आता आपल्याला काय करायचं आहे, सरळवरती अगोदर शिलाई करायची आहे. दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवायचं आहे आणि एकदम कळेला सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची. जे बाहीचे आणि ब्लाऊजचे जोड आहे ते पुढच्या बाजूला आलं पाहिजे, एकमेकावरती असं ठेवायचं आहे आणि अशी शिलाई करायची आहे. म्हणजे मुंड्यातले जोड खालीवरी होणार नाहीत. आता आपले व्यवस्थित अशी बाही गोळा वगैरे झालेली असेल तर तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि मग शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. आणि एक्स्ट्राचं जे झालेलं आहे ते आपण इथं कट करून घ्यायचं आहे. तर आता आपण इकडच्या साईडचंही त्याचप्रमाणे शिलाई करायची आहे. म्हणजे खालचा वरचा भाग व्यवस्थित एक साईडला धरायचा आहे आणि एकदम कडेने शिलाई करायची. मुंड्याचे जोड एकमेकावरती येऊ द्यायचे आहेत. बघू शकता आपण हे ब्लाऊज बाही कटिंग करताना जे शिलाई मार्जिन आहे ते तसंच आपलं क्रॉस आलेलं आहे व्यवस्थित आणि अलीकडे शिलाई केलेली आहे. आता बाही ही आपली परफेक्ट जॉईंट होणार आहे. एक्स्ट्रा भाग कट करायचा. इथं आपली थोडीशी शिलाई खोललेली आहे, ते डबल शिलाई करायची आहे आपण. आता जो ब्लाऊज आहे तो उलट करून घ्यायचा आहे आपल्याला. ब्लाऊज उलट केल्यानंतर बघू शकता आपलं परफेक्ट एकदम फिटिंग कसं मुंड्यातले जोड एकदम दोन्ही बरोबर वरच्या साईडला गेलेले आहेत. तशा पद्धतीनं जोडल्यानंतर बरोबर येतं. आपण कारण फिटिंग करताना आपण बघितलेलं आहे खालचे वरचे जोड एकदम कडेला एक शिलाई करून घ्यायची आहे. ब्लाऊज उलटा करायचा, एकदम कडेला दोन्ही साईडला शिलाई करायची आहे आणि मग आपण आपली दंडघेरचं फिटिंग घेऊन ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीनं बघा मी इथं तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिलाई पूर्ण दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सांगा, म्हणजे आपण दुसऱ्या साईजचं हे आपण अशाच पद्धतीनं कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ तयार करू. तर अशा पद्धतीनं आपलं परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई केलेली आहे मी. आपला इथे दोरासारखा शिलाई करताना निघत आहे. एखाद्या वेळेस होतं असं कधी कधी अर्जंट ब्लाऊज असतो त्यावेळेस आपण अर्जंट शिलाई करताना प्रॉब्लेम येतो थोडाफार. तर बघा आता आपल्याला दंडघेरचं माप घ्यायचं आहे आपलं आणि फिटिंगची एक शिलाई करायची आहे. दंडघेर आपला 5.5 आहे.
आणि बरोबर दंडघेरची शिलाई करून सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आपले मुंड्याचे जे जोड आहे शिलाई मार्जिन वरच्या बाजूला जाऊ द्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला शिलाई करायची आहे. तर बघू शकता सरळ एकदम शिलाई आलेली आहे. आपण इकडच्या साईडला आपण त्याच पद्धतीनं दंडघेरचं माप टाकायचं आहे आपल्याला आणि दंडघेरचं माप टाकून आपल्याला व्यवस्थित थोडासा कपडा सुटलेला आहे तो पॅक करून सरळ शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.